नमस्कार मित्रांनो, मी निलेश पवार सर, संस्थापक केदार कोचिंग क्लासेस अँड कॉम्प्युटर लर्निंग इन्स्टिट्यूट. मित्रांनो, आमच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व माध्यमाचे, जसे की इंग्रजी माध्यम असू दे किंवा मराठी माध्यम असू दे, सेमी माध्यम असू दे, प्रत्येक माध्यमाचं तुम्हाला व्हिडिओ, प्रत्येक सब्जेक्टचे व्हिडिओज तुम्हाला अपलोडेड करायला पाहायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ हे त्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार अपलोडेड असतील. उदाहरणार्थ, जर इंग्लिश मिडियम सेमी इंग्लिश मिडियमचे मुलं असतील तर त्यांना एका कॅटेगरीमध्ये जे गणित आहे आणि विज्ञान आहे हे विषयाचे त्यांना एकाच कॅटेगरीमध्ये येतील. आणि जे मराठी माध्यममध्ये आहेत तर त्यांना त्यांचे जे इतर विषय आहेत, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, हे सगळे असे जे विषय आहेत ते एक वेगळा त्याचं कॅटलॉग केलं जाणार आहे यूट्यूबला. तर त्या कंटेंट लिस्टमध्ये गेलं तुम्हाला प्रत्येक गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील, म्हणजे तुम्हाला सहजरित्या अभ्यास करायला सोपं होईल. त्यामुळं आपल्याकडे प्रत्येक विभागाचा जो लेक्चर आहे तो लेक्चर आपल्या इथं भेटला जाणार. त्याचबरोबर आपण कॉम्प्युटरचे सुद्धा काही कोर्सेस घेतो, जसे की MS ऑफिसचे कोर्स आहे, सर्टिफिकेट कोर्स आहे, टॅली प्राईम आहे, ॲडव्हान्स एक्सेल आहे, असे काही कोर्सेस आपण घेतो. जर तुम्हाला आपल्याकडे सध्याला ऑनलाईन बॅचेस चालू आहेत, लिमिटेड बॅचेस आहे मित्रांनो. ज्यांना एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तुमच्या पॅरेंट्सशी कन्व्हर्सेशन करून घेऊ शकता. आणि हा लिमिटेड बॅच असल्यामुळे जरा पटकन तुम्ही करा. आणि जर आमची मेहनत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल नोटिफिकेशनला पण क्लिक करा, जेणेकरून आमचे प्रत्येक व्हिडिओचे जे काही अपकमिंग व्हिडिओज आहेत ज्यावेळेस आम्ही अपलोड करू तर ते प्रत्येक व्हिडिओचा जो नोटिफिकेशन आहे ते तुमच्याकडून पहिलं पोहोचेल. तर आज आपण मराठी आणि सेमी इंग्लिश यांचा जो इंग्लिश सब्जेक्ट आहे, सो त्या इंग्लिश सब्जेक्टचा जो थर्ड युनिट आहे 3.1 इफ नावाचा पोएम आहे, ज्यामध्ये एक वडील आपल्या मुलाला काही सजेशन्स देत आहे की तू कसं व्यक्ती असला पाहिजे, तुझं व्यक्तिमत्व कसं असला पाहिजे, तुझी विचारधारा कसली असली पाहिजे, समाजामध्ये तू कसं वावरला पाहिजे, तू कुठल्या व्यक्तीला कसं रिस्पेक्ट दिला पाहिजे. तर या पद्धतीचं थोडंसं सामाजिक ज्ञान एक फ्रेंड म्हणून वडील कसे देतात. बरं का, कालच्या आपण इंग्लिश मिडियमचं एक इंग्लिश पोएम पाहिलं होतं, ज्यामध्ये आईचं प्रेम दाखवलं होतं. आणि या पाठामध्ये आपण सेमी आणि मराठी मिडियमचा जो पोएम आहे ज्यामध्ये वडिलांचं प्रेम दाखवलं आहे, तर ते आपण पाहतोय. चलो स्टार्ट करूया. इफ नावाचा हा पोएम आहे, जो की रुडयार्ड किपलिंग यांनी काय केलेला आहे, हा पोएम दिलेला आहे. खूप मोठे पोएट आहेत बरं का, आणि यांना नोबेल पुरस्कार सुद्धा प्राप्त आहे रे बेटा. लिटरेचरमध्ये यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे खूप गाढ अभ्यास असलेली व्यक्ती आहे. तर ही पोएम आता पाहूया, स्टार्ट करूया. If you can keep your head when all about you are losing their best and blaming it on you. तर इथं काय म्हणलेलं आहे की जर एखादी व्यक्ती तुझ्यावरती सतत पद्धतीने तुम्हाला ब्लेम करताय, तर का बाबा हे तू करू शकणार नाही, किंवा तू एखाद्या गोष्टीमध्ये हारलायस आणि ती व्यक्तींना खात्री आहे की तू हारणार आहेस, तर ते तुला ब्लेम करत आहे, तू हारून जाशील, तू ही रेस जिंकू शकत नाहीस, या स्पर्धेमध्ये तू टिकणार नाहीस, असं जर तुम्हाला कोणी बोलत असेल, तुम्हाला तुमच्यावर आरोप करत असेल, तुम्हाला ब्लेम करत असेल, तर अशा वेळेस जर तू गप्प बसलास तर उपयोग नाही बेटा. तू काय केलं पाहिजे, तुझी योग्यता तू सिद्ध करून दाखवली पाहिजे, जे की तू मान खाली घालून सगळ्या गोष्टी सहन न केल्या पाहिजे. तर तू सिद्ध करून दाखव स्वतःला, असं ते म्हणताय बरं का या वाक्यामध्ये. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ यू वॅन ऑल मेन डाउट यू, बट मेक अलाउन्स फॉर देअर डाउटिंग टू. तू स्वतःवरती आत्मविश्वास बाळा. तुझ्यावरती भले जगातले प्रत्येक व्यक्ती डाऊटफुल असेल की हा व्यक्ती करू शकेल का,
तो काय विचार करतो काय विचार करत नाही, तू याचा विचार न करता स्वतःवरती आत्मविश्वास बाळगाने त्यांना तू सिद्ध करून दाखवस कोण आहेस, बरं का. आणि त्यांना संधी पण दे बोलण्यासाठी. कारण काय काय होतं बाळांनो, ज्यावेळेस एखादा व्यक्ती तुम्हाला बोलतो की ही गोष्ट तू करू शकत नाही, तर तुम्हाला एक पॉझिटिव्ह स्ट्रेंथ मिळाला बेटा. तुम्हाला एक चॅलेंज स्वीकारण्यासाठी एक संधी मिळाली, त्याला सिद्ध करून दाखवण्यासाठी की मी काहीतरी वेगळा मी करून दाखवू शकतो. तर अशी संधी, डाउटिंगची संधी सुद्धा तू त्यांना देतोय, बरं का. हा, आणि स्वतःला सिद्ध पण करून दाखवतो. या वाक्यामध्ये असं त्याच्या वडिलांनी त्याला गाईड केलेलं आहे. इफ यू कॅन वेट अँड नॉट टू बी टायर्ड बाय वेटिंग और बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. बरं का, इथं काय म्हणलेलं आहे वडिलांनी, जर तू थांबू शकतोस, हा, अँड नॉट टू बी टायर्ड बाय वेटिंग, म्हणजे काय, तू एखाद्या व्यक्तीने तुला सांगितलंय की बाळा तुला मित्रा तू थांब, आणि तो तुमचा मित्र परत कधीच आलेला नाहीये तुम्हाला भेटायला, पण तुम्ही आज पण मनापासून एक विश्वासाने, एक विश्वास ठेवून त्या व्यक्तीवरती काय करताय त्याची वाट पाहत आहे, आणि तू वाट पाहून देखील सुद्धा तुला थकान महसूस होत नाहीये, कंटाळा येत नाहीये, तर चांगली गोष्ट आहे. पण त्या व्यक्तीने जर तुला खोटं बोललंय, बरं का, की मी येणार आहे, तू माझी वाट पहा, आणि तो असं नेहमी खोटं बोलतो, तो काय कधीच तुला मुळीच भेटायला कधी येणार नाही, मग अशा खोट्या वचनांमध्ये, अशा खोट्या गोष्टींमध्ये तू गुंतून जाऊ नकोस, तू फसू नकोस, आणि अशा गोष्टींमध्ये तू कधी डील करू नकोस. असे त्याचे वडील एक चांगलं मार्गदर्शन त्या मुलाला देत आहेत. Or being hated, don't give way to hating, and yet don't look too good, nor to talk wise. जर नेहमी सर्वजण उद्देशून बोलत असेल, तुझ्या बाबतीत द्वेष पूर्ण प्रत्येक वेळेस बोलत असतील, तुझ्या बाबतीत द्वेष पसरवत असतील सगळीकडे, आणि चुकीचे शब्द तुझ्या बाबतीत वापरत असेल, तर अशा व्यक्ती समोर तू तुझं चांगुलपणा कधी दाखवू नको, तुझं भोळेपणा, तुझं साधेपणा कधी दाखवू नको. जसा व्यक्ती आहे तसाच त्याला तुझी भाषा असली पाहिजे, तसाच त्याला उत्तर द्यायला शिकायचा. जर तू उच्च आवाजामध्ये बोलत असेल, तर तू पहिल्या दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तू समजावून सुद्धा तू समजत असेल, आणि तो जो व्यक्ती आहे त्याला जर त्याचीच भाषा कळत असेल, तर त्या भाषेमध्ये त्याला सुद्धा तू समजव. म्हणजे मारामारीने तू जर आवाज वरचढ करून बोलत असेल, तर 1-2 वेळा तू तुझा आवाज वरचढ करून मग पुन्हा तू समजून घे, आणि शांत पद्धतीने त्याला समज देण्याचा प्रयत्न कर, असं त्याचे वडील म्हणतात. बरं, मारामारीचे कोणतेही समज त्याचे वडील त्याला अजिबात देत नाही. हा, if you can dream and not make dreams your master, if you can think and not make thoughts your aim. बघा, खूप एकदम गाढ माहिती आहे या वाक्यामध्ये. तू स्वप्न पाहतोयस, पण त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तू प्रयत्नच करत नाही, त्याला मास्टर करण्याचा प्रयत्न करत नाही. मी पोलीस होणार, मी डॉक्टर होणार, पण त्याला पूर्ण करण्यासाठी एक पाऊलवाट, एक अभ्यास मला तयार करावा लागेल ना. मी कसं पोलीस होणार, कसं डॉक्टर होणार, कसं इंजिनियर होणार, कसं सायंटिस्ट होणार, एक रोड मॅप तर पाहिजे ना भाऊ माझ्याकडे. हा, तर मी रोड मॅप माझ्या ड्रीम्स बरोबर मी पूर्ण केले पाहिजे. मी एखादा विचार करण्याची माझ्याकडे क्षमता आहे, माझ्या विचारांमध्ये चांगले सुविचार निर्माण करण्याची क्षमता आहे, आणि त्या सुविचारांना अंमलात करण्याची माझ्याकडे क्षमता आहे, तर मी चांगला आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी करतच नाही, तर उपयोग काय? अंमलात आणणं गरजेचं आहे. चांगले विचार अंमलात आण, चांगले सुविचार येतात मनामध्ये, तर त्याला अंमलात आण तुझ्या जीवनामध्ये, त्याने तुझं जीवन चांगलं होईल, असं ते वडील म्हणत आहे. If you can meet with triumph and disaster and treat those two impostors just the same. बघ, इथं खूप भारी म्हणलेलं त्या वडिलांनी, खूप मस्त दिलं. आजच्या घडीमध्ये प्रत्येक मुलाला हे शिकण्यासारखं या वाक्यामध्ये. तर
जर तुझ्या आयुष्यामध्ये ट्रायम्फ आलाय, विजय आलाय, आनंदाने साजरा कर. जास्त अति आनंद दाखवू नको. ओके, त्याचे सोडस माइंड खुश. डिझास्टर आलंय, खूप मोठं वादळ येऊन गेलं तुझ्या आयुष्यामध्ये, ज्यामुळे तुझं खूप काही नुकसान होऊन गेलंय. जास्त खचून जाऊ नको, टेन्शन घेऊ नको. एक स्मित हास्य घे. ओके, ठीक आहे, चालेल. कारण तू कुणावरती कुणाचं तरी आहेस, कुणाचं तर नातं तुझं लागतं. तू आई वडिलांचा कोणतरी आहेस, किंवा उद्या भविष्यामध्ये जर तुमचं पुढं भविष्य बघायला तर तुमचं वैयक्तिक आयुष्य कुणावरती तरी अवलंबून आहे. त्यांना आपल्याला सोडायचं नाही आहे त्या वाटेमध्ये अर्ध्यात. तर त्यांचा विचार करून एक स्मित हास्य घेऊन, अरे चलो, जिंदगी है, चढ़ा उतार तो होता ही है, मंजिल तो दूर है, बस राह चलनी बाकी है. असं विचार करून हसत पुढे गेलं पाहिजे रे, असं या वडिलांनी म्हणलेलं आहे बरं का. चला पुढे जाऊया. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय नेस टू मेक अ ट्रॅप ऑफ फूल्स. जर तुझ्यात ऐकण्याची हिंमत आहे, सत्य ऐकण्याची हिंमत आहे, म्हणजेच त्याच्या अगोदर तू काहीतरी बोललायस, तुझं बोलणं झालेलं आहे, संभाषण तुझं झालंय, म्हणून तू आता ऐकतो सगळ्या गोष्टी. चांगली गोष्ट आहे. जर तुला समज आहे सगळ्या गोष्टी आहेत, पण काही लोक कसे असतात, तुम्हाला ना मूर्ख बनवतात, फुल बनवतात, तुम्हाला एका जाळ्यामध्ये विणून घेतात आणि तुम्हाला कैद करतात, नेस करतात, म्हणजे गुलाम करतात बरं का. मग अशा जाळ्यामध्ये तू अडकू नकोस, असं त्याला सांगितलं त्याच्या वडिलांनी. Or watch the things you gave your life to broken and stoop and build them up with worn and torn tools. Worn out tools. Sorry. तर इथं काय म्हणले वडिलांनी, or watch the things you gave your life to broken. मग ज्या चुका तू केल्या, ज्याच्यामुळे तुझं आयुष्य खराब झालंय, बरबाद झालंय, अशा गोष्टींवरती तू फोकस केलं पाहिजे की माझ्या हाताने कुठे चूक घडली आहे. आणि जर तुला चूक सापडली तर त्या चुकांमधनं तू शिकून तुझं आयुष्य नवीन निर्माण करता आलं पाहिजे. ती चुका पुन्हा रिपीट होता कामा नये. असे वडील त्याला किती सुंदर गाईड करतायत बघा. If you can talk with crowds and keep your virtue, or walk with kings, nor lose the common touch. तर इथं वडील काय म्हणतायत की if you can talk with crowds and keep your virtue. तू जर एखाद्या समुदायाला जर तू प्रबोधन करत असेल किंवा तू काही एखाद्या संबोधन करत असेल, बोलत असेल काहीतरी, ज्यामधनं तुझी प्रतिमा बनत असेल, तर ती प्रतिमा बनवण्याची जी कार्यपद्धती आहे ते तशीच शिकवतो. किंवा असं वाघ जसे की एक राजा बरं का, जो की बघा राजा कसा असतो रे, सामान्याचं दुःख काय आहे तर तो जाणतो आणि प्रत्येकाला तो समान दर्जा देतो, सगळ्यांना समान वागणूक देतो बरं का. नॉर लूज द कॉमन टच बरं का. तर कॉमन पीपल बरोबर रिफ्यूज टू इंटरॅक्ट विथ कॉमन पीपल असं म्हणलेलं आहे बरं का. त्याचा अर्थ चलो, if neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you but none too much. बरं का. आता हे काय म्हणलंय की if neither foes nor loving friends can hurt you, म्हणजे कोणी किती कुठलाही व्यक्ती असू दे जो तुला कधीही हर्ट करू शकणार नाही. नेहमी असे प्रत्येक व्यक्ती तुझ्या आजूबाजूला ठेव जे तुझ्यावरती प्रेम करते, जे तुझ्या सुखा दुःखात राहतील बरं का. तुझ्या आयुष्यात इतके व्यक्ती असू दे, खूप सारे व्यक्ती आहेत आलेले, पण असे 1-2-3 असे खास व्यक्ती, असे खास मित्र ठेव जे तुझ्या सुख दुःखात कामाला येतील
कळलं का? इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट, बरं का? असं वेळ जे कुणासाठी कधीच थांबत नाही, तो नेहमी पुढे जात असतो. हा, तर असं वेळ जे तुझ्या हातून निसटून गेलेला आहे आणि तो जो वेळ भरून निघू शकते, अशा व्यक्तीला तुझ्या जवळ ठेव. With 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that's in it. ते तर काय म्हणताय या वाक्यामध्ये की जे एका मिनिटामध्ये 60 सेकंड आहे, तू असं धाव तुझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक मिनिटाला की हे वेळ परत येणार नाही, यासाठी मला आज धावलंच पाहिजे, यासाठी मला पळलंच पाहिजे, या स्पर्धेमध्ये मी टिकलंच पाहिजे आणि मला माझ्या आयुष्याला सुंदर बनवता चाललं पाहिजे. तू असं विचार करून पुढे गेलं पाहिजे. कारण ही पृथ्वी आणि या पृथ्वीवरचे प्रत्येक घटक हे तुझे आहेत. त्यामुळे तू हार कधीच मानू नको. तू नेहमी धावत राहा, यशाच्या मार्गावरती पळत राहा आणि त्यामुळं काय तुझ्याकडे प्राप्त होईल? अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. तर काय, तर यानेच तू एक सिद्ध पुरुष बनेल, एक योग्य पुरुष बनेल. बरं का? इतकं छान सुंदर विचार ते वडील त्याच्या मुलाला शिकवत आहेत, बरं का? आणि किती डीप मिनिंग आहे बघा पोएम मध्ये, जे की रुद्रयार्ड किपलिंग यांनी लिहिलेलं आहे ना. जर आमची माहिती आवडत असेल आणि हा शेवटपर्यंत पाहिला असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा रे मित्रांनो. खूप मेहनत लागते या कंटेंट बनवायला. सो असे कंटेंट्स आपल्याला नेहमी अपलोड होत राहतील. आज बरेच व्हिडिओज अपलोड करणार आहे, तर आमच्या मेहनतीला प्लीज आमच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि जर ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे तुमच्या फ्रेंड्सला शेअर करताना प्लीज त्यांना सांगा की यूट्यूबला जाऊन क्लासेसचं नाव सर्च करायला सांगा आणि तिथनं सबस्क्राईब करायला आणि त्यांना तिथनं शेअर पण करायला लावा एका दोघांना प्लीज. त्याने ऑर्गॅनिकली यूट्यूब काय करतो, इतर लोकांना सुद्धा दाखवतो चॅनल, ज्याने मला खूप हेल्प होईल. आणि माझ्यामुळे काही ग्रामीण भागामध्ये, काही शहरी भागामध्ये ज्या मुलांना चांगले क्लासेस घेणं अपलोड होत नाही, पण जे यूट्यूबवरती अभ्यास करत आहे, चांगले क्लासेसचं शोधत आहे, तर आमचे क्लासेसचं नेहमीच त्यांना एक मिळेल. त्यामुळे मला पण हेल्प होईल आणि त्यांना सुद्धा हेल्प होईल. त्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, त्यामुळे आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यामुळेच यूट्यूब दुसऱ्या सुद्धा जातो. जेवढं तुम्ही सबस्क्राईब करा, जेवढं लाईक करा, त्यावेळेस यूट्यूब इतरांना सुद्धा दाखवतो. तुम्ही इन्व्हॉल्व करतो. त्यामुळे प्लीज लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. व्हिडिओ नवीन लेक्चरमध्ये